क्लासमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण प्रॅक्टिस सेट 8.3 पाहणार आहोत। त्यातलं पहिलं एक्झाम्पल, मेजर ऑफ ऑपोजिट अँगल ऑफ ए पॅराग्राम आर 3x - 2 डिग्री अँड 50 - x डिग्री, फाइंड द मेजर ऑफ इट्स ईच अँगल्स। आपल्याला काय सांगितलं, पॅराग्रामचे अँगल्स काढायला सांगितलेत। मी एक पॅराग्राम ड्रॉ केला ए बी सी आणि डी नावाचा। हे दोन अँगल आहेत, हे ऑपोजिट अँगल आहेत पॅराग्रामचे। आपण प्रॉपर्टी शिकलेलो आहे त्याचे। ए आणि सी ऑपोजिट है, बी आणि डी ऑपोजिट है। लेट ए बी सी डी बी अ पैरेललोग्राम with angle of A is equal to 3x - 2 and angle of C is equal to 50 - x। M कोण A and measure of कोण C कसले अँगल आहे ते ऑपोजिट अँगल ऑफ ए पॅराग्राम आर कॉन्ग्रंट, म्हणजेच काय ते इक्वल आहेत। पण आपला A म्हणजे किती माहिती आहे, 3x - 2 इज इक्वल टू सी किती आहे, 50 - 2। हे काय तर मेजर ऑफ अँगल ए आणि मेजर ऑफ अँगल सी आहे। आपण काय करू शकतोय, 50 - आहे, 3x आहे तर -x आहे, ह्या साईड आलं तर काय होणार आहे, +x होणार आहे। 3x + x, आता हे 50 ह्या साईडला मायनस आहे, ही सॉरी -2 इथं आहे, 50 ह्या साईडला आहे, तर -2 ह्या साईडला आलं तर प्लस झालं 4x, 3x आणि 1x किती झाले 4x, 50 आणि 2 52 झाले 52। x इज इक्वल टू 52 डिवायडेड बाय 4, 4 1 जा 4, 4 3 जा 12, x इज इक्वल टू 13 आलं। आपण ही व्हॅल्यू आपण यामध्ये पुट करू शकतोय, त्यामुळे आपल्याला अँगल ए मिळू शकतोय। 3x - 2, x म्हणजे किती आपला 13, x इज इक्वल टू 13 आपण लिहू शकतोय। 3 × 13 - 2, 3 3 9, 3 3 जा 9, 3 1 जा 3 -2 किती आलं बघा 37 डिग्री, म्हणजे आपला ए किती आला तर 37 डिग्री आलेला आहे। आणि आपलं ए आणि सी कसं आहे तर एक कॉन्ग्रंट अँगल आहे। मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 37 डिग्री, मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू ऑल्सो 37 डिग्री। आता हे कोण कसे आहेत तर पॅराग्राम आर सप्लिमेंटरी अँगल, कोण ए आणि बी कसला अँगल, बी कोण ए आणि कोण बी कसले तर सप्लिमेंटरी अँगल आहेत। ए प्लस बी इज इक्वल टू 180 डिग्री। आपण इथं कारण काय लिहू शकतोय, पॅराग्राम आर सप्लिमेंटरी। कोण ए आपला किती आलाय 37 डिग्री, प्लस आपल्याला कोण बी काढायचं आहे इज इक्वल टू 180 डिग्री। कोण बी इज इक्वल टू 180 - 37, अँगल ऑफ ए इज इक्वल टू अँगल ऑफ बी इज इक्वल टू 147 डिग्री। आपल्याला काय माहिती आहे, पण कोण बी आणि कोण डी कसे आहेत ऑपोजिट अँगल ऑफ पॅराग्राम आर कॉन्ग्रंट, पण कोण डी इज इक्वल टू ऑल्सो 143। आपल्याला सर्व अँगल मिळाले आहेत। कोण अँगल ए किती भेटलाय तर 37 डिग्री, अँगल बी आपल्याला 143, अँगल ऑफ डी आपल्याला 143 आणि अँगल ऑफ सी आपल्याला 37 डिग्री मिळालेला आहे। Referring the adjacent figure of a parallelogram, write the answer of questions given below। आपल्याला काय दिले, डायग्राम दिले आणि डायग्राम मध्ये आपल्याला काय दिलेत बघा। इफ W आणि Z 4.5 सेंटीमीटर आहे आणि ZY 8.2, OX 2.5 आणि OW 3.3 सेंटीमीटर असेल तर, आणि अँगल Z आपल्याला 120 डिग्री दिला आहे। आपल्याला पहिले क्वेश्चन काय आहे, इफ लेंथ ऑफ WZ इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर असेल तर
लेंथ ऑफ एक्स वाय किती असेल हा पहिला क्वेश्चन आहे. मी पहिला क्वेश्चन सॉल्व करून देते. बघा, लेंथ ऑफ WZ इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. हे काय आपलं गिवन आहे, म्हणजे आपल्याला हे दिलेलं आहे. अँड लेंथ ऑफ XY इज इक्वल टू लेंथ ऑफ WZ. ऑपोजिट साइड्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. आपल्या ह्याचं कारण काय आहे? ऑपोजिट साइड of a parallelogram are congruent. साइड जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्याची लेंथ किती येणार आहे? लेंथ ऑफ XY इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन काय आपला? इफ YZ इज इक्वल टू 8.2 सेंटीमीटर देन XW किती आहे? YZ आपल्याला किती दिला आहे? 8 पॉईंट आणि WX विचारला आहे. सेम आन्सर येणार आहे त्याचं. इफ लेंथ ऑफ YZ किंवा ZY इज इक्वल टू 8.2 सेंटीमीटर हे आपल्याला गिवन आहे. लेंथ ऑफ ZY किंवा YZ इज इक्वल टू लेंथ ऑफ WX. ऑपोजिट साइड्स ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट मग काय येणार? लेंथ ऑफ WX इज इक्वल टू 8.2 सेंटीमीटर. हे दोन क्वेश्चनचे आन्सर आहेत. थर्ड वन क्वेश्चन बघा. इफ लेंथ ऑफ OX O आणि X किती दिलं आहे आपल्याला? 2.5 सेंटीमीटर. देन लेंथ ऑफ OZ विचारले, O आणि Z विचारले. OX दिला आहे 2.5 आणि OZ आपल्याला विचारलेला आहे. लेंथ ऑफ OX इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. हे काय आपलं गिवन, हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणून लेंथ ऑफ OZ इज इक्वल टू लेंथ ऑफ OX. डायगोनल ऑफ ए पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. याचं कारण काय? डायगोनल ऑफ ए पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. हे पॅरलोग्राम आहे ते काय आहेत? बायसेक्ट इच अदर. म्हणजे हा निम्मा आणि हा निम्मा काय असतो? इक्वल असतो. म्हणून लेंथ ऑफ OZ इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. बायसेक्ट म्हणजे हे दोन्ही हे जे गेलेलं आहे इथून मधून करणं OX आणि OZ हे कसं आहे तर इक्वल आहेत. हे बायसेक्ट झालेले आहेत, एकमेकांना छेदलेले आहेत, ते पण मध्यभागी. त्यामुळे जे दोन भाग कसे झाले? समान झालेले आहेत. फोर्थ बघा आपलं. इफ लेंथ ऑफ WO इज इक्वल टू 3.3 सेंटीमीटर दिले. हे आपलं काय गिवन आहे. 3.3 आणि WY आपल्याला विचारले. अगोदर काय करणार आहे आपण? OY काढून घ्यायचं आहे. लेंथ ऑफ OW इज इक्वल टू लेंथ ऑफ OY. का तर डायगोनल आर बायसेक्ट इच अदर. डायगोनल ऑफ ए पॅरलोग्राम बायसेक्ट
each other. मग काय आलं, हे 3.3 सेमी आहे. लेंथ ऑफ ओ डब्ल्यू इज इक्वल टू 3.3 सेंटीमीटर. देन लेंथ ऑफ ओ वाय इज इक्वल टू 3.3 सेंटीमीटर. डब्ल्यू वाय इज इक्वल टू लेंथ ऑफ डब्ल्यू वाय इज इक्वल टू लेंथ ऑफ ओ डब्ल्यू प्लस लेंथ ऑफ ओ वाय. हे किती आहे 3.3. तर हे पण किती आहे 3.3. ह्यांची बेरीज केली किती आली 6.6 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ ऑफ डब्ल्यू वाय इज इक्वल टू 6.6 सेंटीमीटर. बघा, इफ लेंथ ऑफ ओ डब्ल्यू 3.3 असेल तर लेंथ ऑफ ओ वाय पण किती आला 3.3 सेंटीमीटर. का तर डायगोनल ऑफ ए पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. त्यामुळे हे आले. आपल्याला विचारलं होतं काय डब्ल्यू आणि वाय ह्या दोघांचे ॲडिशन केले आपण आणि आपल्याला आन्सर भेटलेला आहे. आता 5th एक्झाम्पल बघा. इफ मेजर ऑफ अँगल डब्ल्यू झेड वाय इज इक्वल टू 120 डिग्री देन मेजर ऑफ अँगल डब्ल्यू एक्स वाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क अँड मेजर ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपल्याला काही 2 अँगल विचारलेले आहेत. मेजर ऑफ अँगल डब्ल्यू झेड वाय इज इक्वल टू 120 डिग्री. हे काय आपला गिवन आहे, आपल्याला सांगितलेलं आहे. हे कसे आहेत अँगल ऑपोजिट अँगल आहेत. मेजर ऑफ अँगल डब्ल्यू एक्स वाय इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल डब्ल्यू झेड वाय. ऑपोजिट अँगल ऑफ ए पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. ह्याचं रिझन काय, ऑपोजिट अँगल ऑफ ए पॅरेलोग्राम are congruent. मग मेजर ऑफ अँगल डब्ल्यू एक्स झेड इज इक्वल टू 120 डिग्री. ऑल्सो मेजर ऑफ अँगल डब्ल्यू झेड वाय प्लस मेजर ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड इज इक्वल टू 180 डिग्री. Adjacent angle of a parallelogram. Angle of a are supplementary angle. आपला डब्ल्यू झेड किती तर 120 डिग्री प्लस आपल्याला काढायचा आहे कोण एक्स डब्ल्यू झेड इज इक्वल टू 180 डिग्री. मेजर ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड इज इक्वल टू 180 मायनस 120. ते 120 प्लस आहे ह्या साईडला गेल्यावरती मायनस झालं. 0 8 मधून 2 गेले 6 राहिले 160. 1 मधून 1 गेले 0 राहिले 60 डिग्री आलं. मेजर ऑफ अँगल एक्स डब्ल्यू झेड इज इक्वल टू 60 डिग्री.